श्रीराम समर्थ श्रीराम भाग 38. काशीच्या वास्तव्यात बराच वेळ देवदर्शन गंगा स्तोत्राचं पठण यातच वेळ जास्त जात होता. उरलेल्या वेळी गोविंद स्वामी दयार्णव स्वामींना घेऊन गंगा किनारी जाऊन बसत आणि तिथे ध्यान लावत, नाहीतर गंगामाईच्या प्रवाहाकडे टक लावून पाहत बसत. कुणाकडेच ते गेले नाहीत. एक दिवस गोविंद स्वामी दयार्णव स्वामींना म्हणाले, आश्चर्य वाटत असेल मी कुणाकडे गेलो नाही याचं. आयुष्याची जवळजवळ 4 दशकं इथे काढली. अध्ययन, अध्यापन, वादचर्चा सगळं इथेच झालं. याच नगरीनं महापंडित संबोधून डोक्यावर घेतलं मला. म्हणून तर रायगडावर शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं. पण सद्गुरू स्वानंद स्वामींनी या जीवावर कृपा केली आणि लक्षात आलं हे सगळं फोल आहे, व्यर्थ आहे. भक्तीच श्रेष्ठ. भक्तीचा आनंद घेत राहावं हेच खरं जीवन. म्हणून या ज्ञान मार्गापासून दूर राहिलोय. काशीला येऊनही कुणा सहाध्यायी मित्राला भेटायची आता इच्छाच होत नाहीये. गोविंद स्वामी आणि दयार्णव स्वामी दोघेही वाराणसीहून पुढे प्रयागला गेले. प्रयाग क्षेत्री गोविंद स्वामी आणि दयार्णव स्वामी धर्मशाळेमध्ये एका स्वतंत्र खोलीत उतरले होते. आजूबाजूच्या खोल्यांमधून अनेक यात्रेकरू उतरले होते. दयार्णव स्वामी रोज हिंदी भजन म्हणत. त्यांची तन्मयता पाहून आजूबाजूचे यात्रेकरू मुग्ध होऊन जायचे. शेजारच्या खोलीत एक उत्तर प्रदेशी कुटुंब उतरलं होतं. 50शीचं जोडपं, 25शीतला मुलगा, सून आणि 17-18 वर्षांची विधवा कन्या. आई वडिलांबरोबर तीही भजन ऐकायला यायची. टक लावून दयार्णव स्वामींकडे पाहत बसायची. त्यांच्या भावव्याकुळ गाण्यांचा तिच्या मनावर वेगळाच अर्थ लावला. मधुरा भक्तीच्या खऱ्या खोट्या कहाण्या तिच्या कानावर आल्या असतील किंवा कदाचित 25शीतल्या या सुदृढ देखण्या स्वामींबद्दल सुप्त आकर्षणही निर्माण झालं असेल. एक दिवस संध्याकाळी कुटुंबातील इतर मंडळी बाहेर निघाली असताना ती आजारपणाची सबब सांगून मागे एकटी राहिली. गोविंद स्वामीही बाहेर गेले होते. दयार्णव स्वामी एकटेच मीराबाईचं भजन गात होते. मैं जानू नाही पिया को मिलन कैसे होई रे, आये मेरे सजना ठहर गए अंगना, मैं अभागन सोई रही रे. या मुलीच्या तारुण्य सुलभ वेड्या मनाला वाटलं दयार्णव स्वामींच्या मनातही तसंच काहीतरी आहे आणि म्हणूनच ते हे भजन म्हणतायत. ती चोर पावलांनी येऊन दारात उभी राहिली. स्वामी डोळे मिटून तन्मयतेने गात होते. तरीही समोर कोणीतरी आहे याची जाणीव झाली खरी. डोळे उघडून त्यांनी समोर पाहिलं. तिचा आंतरिक भाव त्यांना समजला. ते चटकन जागेवरून उठले. तिच्या पायाशी वाकून त्यांनी तिला नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाले, आई, काही काम होतं का? मोकळेपणाने सांगा, मी तुमचाच मुलगा आहे. आईची सेवा करायला मला आनंदच वाटेल. ती मुलगी काय समजायचं ते समजली. निमूटपणे आली आणि तशीच माघारी निघून गेली. दयार्णव स्वामींचे अभंग गायन तिथेच थांबलं. ते अंतर्मुख झाले आणि काही क्षणातच प्रगाढ ध्यानावस्थेत गेले. प्रयाग क्षेत्रामध्ये अचानकपणे श्रीधर शास्त्री भेटले. गोविंद स्वामींचे सहाध्यायी. दोघांनी काशीला एकाच आचार्यांकडे वेदांताचं अध्ययन केलं होतं. श्रीधर शास्त्रींनी गोविंद स्वामी आणि दयार्णव स्वामींना मोठ्या आग्रहानं घरी नेलं आणि घरच्यांना ओळख करून दिली. श्रीधर शास्त्रींच्या वडिलांना तर गोविंद स्वामींना पाहून खूपच आनंद झाला. मायेने म्हणाले, केवढा मोठा झालास रे, केवढा मान सन्मान मिळवलास. मला तर अजून तू तो लहान मुलाच्या रूपातलाच आठवतोस. बोलता बोलता श्रीधर स्वामी म्हणाले, इथे एक मोठे योगीराज आलेत. आपण मनात प्रश्न धरून त्यांच्याकडे जायचं. ते प्रश्न ओळखतात आणि लगेच उत्तरही देतात. जाऊया का त्यांच्या भेटीला? अगदी कठीण असे तत्वज्ञानाचे प्रश्न मनात धरून जाऊया, म्हणजे त्यांची खरी परीक्षा तरी होईल. भेटायला जायचं ठरलं. दयार्णव स्वामींचे योग वशिष्ठातील निर्वाण प्रकरणातील ब्रह्मगीतेचं अध्ययन झालेलं होतं. ब्रह्माचे स्वरूप वर्णन करणारी ब्रह्मगीता म्हणजे तत्वज्ञानाचा अर्क. अतिशय गहन भाग. त्यातील कठीण भागाबद्दलचे 5 प्रश्न दयार्णव स्वामींनी मनात धरले, संस्कृतमध्ये नीट लिहून काढले आणि तो कागद बरोबर घेतला.
श्रीधर शास्त्री व्युत्पन्न विद्वान. त्यांनीही रामगीता या ग्रंथामधील गहन भागावरील 5 प्रश्न कागदावर लिहून बरोबर घेतले. तिघेही योगीराजांकडे गेले. श्रीधर शास्त्री म्हणाले, आपण समोरच्या माणसाच्या मनातले प्रश्न ओळखता आणि त्यांची उत्तरही देता असं आपला लौकिक ऐकून आम्ही आलो आहोत. आपलं योग सामर्थ्य आपण आम्हालाही दाखवावं अशी प्रार्थना आहे. योगीराज हसले. त्यांनी प्रथम दयाराम स्वामींच्याकडे रोखून पाहिलं. डोळ्यांची उघडझाप केली. हाताच्या बोटांवर काही आकडेमोड केली आणि ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य रेखा तरळली आणि ते ठामपणे शुद्ध संस्कृत मधून म्हणाले, तुम्ही योग वशिष्ठातील फार कठीण प्रश्न मनात धरलेत. त्यांची उत्तरं देण्या इतका माझा योग वशिष्ठाचा अभ्यास नाही. पण तुम्हाला उत्तर न मिळता तसंच बिनमुख जावं लागणं मला आवडणार नाही. काय करता येईल ते पाहतो. त्यांनी मुलाला योग वशिष्ठावरील एक टीका ग्रंथ आणायला सांगितला. त्या ग्रंथाची पानं उलटून पाहिली आणि मग तो ग्रंथ दयाराम स्वामींच्या पुढे ठेवून म्हणाले, या पोथीचा अमुक क्रमांकाचा पृष्ठ काढा. बघा, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर या पृष्ठावर आहे. दयाराम स्वामींनी बघितलं आणि आणि खरोखरच पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देणारं विवेचन तिथे होतं. अशीच त्या पोथीची आणखी 4 पृष्ठ त्यांनी काढायला सांगितली. त्यावर पुढच्या 4 प्रश्नांची उत्तरं असलेलं विवेचन होतं. श्रीधर शास्त्रींनी मनात धरलेले रामगीतेतील प्रश्नही त्यांनी तसेच ओळखले. मुलाकडून संस्कृत पोथी आणली आणि ती श्रीधर शास्त्रींपुढे ठेवली आणि पृष्ठ क्रमांक काढायला सांगितले. त्या पृष्ठांवर त्यांच्या मनातील रामगीतेतील प्रश्नांचं विवेचन तिथे आढळलं. एकाही प्रश्नाच्या बाबतीत चूक निघालीच नाही. सारे जण त्या योग सामर्थ्यापुढे स्तिमित झाले. मग योगीराजांनी 3 कागद घेतले. त्या तिन्ही कागदांवर स्वतः काहीतरी लिहिलं. डोळे मिटून काही मंत्र ते पुटपुटले. डोळे उघडून त्यांनी ते कागद पालथे केले आणि गोविंद स्वामी, दयाराम स्वामी आणि श्रीधर शास्त्री यांच्या हातात एक एक कागद दिला. ते म्हणाले, प्रत्येकानं आपल्या हातातील कागदावर स्वाक्षरी करावी आणि मी त्या कागदावर काय लिहिलं आहे ते न पाहता कागद मांडीखाली पालथा ठेवून द्यावा. तिघांनी आपापल्या हातातील कागदावर स्वाक्षरी केली आणि तो कागद मांडीखाली ठेवला. ते योगीराज म्हणाले, आता प्रत्येकानं एक वाक्य मनात धरावं. तिघांनी संस्कृत वाक्य मनात धरली. मग योगीराज म्हणाले, आता प्रत्येकानं मघाचा जो कागद दिला होता तो काढावा आणि त्यावर मी काय लिहिलंय ते वाचावं. तिघांनी मांडीखाली ठेवलेले कागद काढले आणि हातात घेऊन ते पाहू लागले. खरोखरच तिघांनी मनात धरलेली वाक्य तिथे योगीराजांनी अगदी बरोबर आधीच लिहून ठेवली होती. योगीराजांनी हे कसं काय केलं? हे दयाराम स्वामींनी खोदून खोदून विचारलं तेव्हा योगीराज एवढंच म्हणाले, यात चमत्कार सिद्धी असं काहीच नाही. मनाच्या अनेक अद्भुत शक्ती असतात. त्या योग सामर्थ्याने मिळवता येतात. मी ती वाक्य आधी लिहिली आणि नंतर तुम्ही ती वाक्य मनात धरलीत हे खरं आहे. वास्तविक मीच ती वाक्य मनात धरली आणि तुमच्या मनावर मी प्रभाव टाकला. या हेतूनं की तुम्ही तीच वाक्य तुमच्या मनात धरावीत. तुम्हाला माझ्या मनाचा प्रभाव टाळता आला नाही म्हणून नेमकं तसं घडून आलं. तिघांनी मोठ्या आदरानं योगीराजांचा निरोप घेतला. रात्री चरण सेवा करताना दयाराम स्वामी म्हणाले, योगीराजांचा हा सगळा प्रयोग अद्भुत म्हणावा असाच होता, नाही का? त्यांच्याजवळ निश्चितच अलौकिक सामर्थ्य आहे यात शंकाच नाही. गोविंद स्वामी हसून म्हणाले, प्रत्येक संत महात्मा हा स्वतःच एक प्रभावी शक्ती केंद्र असतो. त्याच्या प्रभावाच्या लाटा त्याच्या मनातून चौफेर बाहेर पडत असतात. जे जे भक्त श्रद्धेने जवळ येतात ते त्या लाटांमुळे विशुद्ध होतात. संत स्वतः निरहंकारी आणि विकारशून्य असतात. सदाचाराने नीतीने ते वागतात. निर्मळ जीवन जगतात. म्हणून त्या महात्म्यांना अनेक अलौकिक शक्ती प्राप्त होतात हे अगदी खरं आहे. इतरांचं कल्याण करण्यासाठी निस्वार्थपणे त्या वापरल्या तर त्या टिकून राहतात. पण मनात स्वार्थ आला, अहंकार आला, विकार आले तर त्या शक्ती नाहीशा व्हायला लागतात. पण एक सांगावं असं वाटतं,
साधूने या सगळ्या गोष्टींपासून दूरच राहिलं पाहिजे. ईश्वर प्राप्ती हेच एकमेव ध्येय. त्यासाठीच साधना करायची असते. श्रीराम समर्थ श्रीराम.